सर्वप्रथम सर्व दर्शकांना जय भीम, जय मूल्यवासी। आज पुरोगामी विचार मंचच्या माध्यमातून मी रमेश राक्षे आपणाशी संवाद साधतोय। हे वर्ष सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये अनेक माध्यमातून अण्णाभाऊ साठे आणि त्याचबरोबर आमच्या सर्वच महापुरुषांच्या विचारांचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार सुरू आहे। खरं तर हे लॉकडाऊनचा काळ आहे आणि जन्मशताब्दी वर्ष नेमकं याच काळात आहे आणि आपण सगळे या राष्ट्रीय आपत्तीमध्ये सापडलेलो आहोत। आमचे अनेक कार्यक्रम ठरलेले होते अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्तचे, परंतु लॉकडाऊनने या सगळ्या कार्यक्रमांवर पाणी फेरलेलं आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। परंतु तरी सुद्धा अण्णाभाऊ साठे आणि आमचे सर्वच महापुरुष यांच्या विचारांचा जागर होतोय हे त्यातल्या त्यात खूप महत्त्वाचं आहे। आणि आज तर 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस आणि हा जन्मदिवस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की राजर्षी शाहू राजांचा जन्मदिवस हा सणासारखा साजरा करा। आम्ही दुर्बल आहोत, म्हणजे हतबल आहोत आम्ही की या लॉकडाऊन काळामध्ये आम्ही आमच्या महापुरुषांचा जागर विचार मंथन हे अशा माध्यमातून आम्हाला करावं लागतंय। आमचा उत्साह आणि समग्र बहुजन समाजापर्यंत आम्हाला पोचता येत नाही ही एक खंत आहेच। परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की एक प्रकारचं हे लॉकडाऊनच्या काळामध्ये आमचं विचार मंथन चालू आहे हे ठीक आहे आणि चांगलं आहे, ते फायदेशीर पण आहे असं मला वाटतं। कसं, लॉकडाऊन जर नसता तर आम्ही ह्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं फार मोठा उत्साह साजरा केला असता। आणि काय होतंय ही माझी नेहमीच खंत राहिलेली आहे की महापुरुषांच्या जयंत्यांना यात्रेचं स्वरूप येते आणि हे जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळं सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं याला सुद्धा यात्रेचं स्वरूप आलं असतं जर लॉकडाऊन नसता तर। परंतु लॉकडाऊन असल्यामुळं आम्हाला अशा माध्यमातून वेगवेगळ्या चॅनल्समधून ही विचारांची जागृती करता येऊ लागलेली आहे आणि याचा जो दर्शक वर्ग आहे, प्रेक्षक वर्ग आहे किंवा जे ऐकतात, समजून घेतात, हा वर्ग खूप मोठा आहे। आणि खरं तर सामाजिक प्रबोधनाची क्रांती, समाज प्रबोधन जे करायचं आहे ते याच लोकांच्या ताकदीवर शक्य आहे असं माझं ठाम मत आहे। कारण जे लोक विचारपूर्वक मंथन करतात, विचार करतात, व्याख्यानं ऐकतात, भाषणं ऐकतात, वाचन करतात, ही माणसं थोडी जरी असली तरी ते क्रांतीचे नायक असतात। आणि म्हणूनच माझा असा ठाम विश्वास आहे की हे लोक जे या माध्यमातून या सगळ्या वैचारिक जागरामध्ये सहभागी होत आहेत, कुठल्याही निमित्ताने असेना, ते याच्यात सामील होत आहेत आणि हा मोठा आशेचा किरण आहे। मला विषय आहे महापुरुषांचे विचार आणि आजचा तरुण वर्ग, याच संदर्भाने मला थोडंसं माझं मत मांडायचं आहे। कसं आहे, या महापुरुषांनी त्यांच्या काळामध्ये जी वैचारिक जागृती केली, जो त्याग बलिदान केला, जे प्रबोधनाचं काम केलं, अहोरात्र झटून त्यांनी हा विचार पुढच्या पिढीपर्यंत जायला पाहिजे
यंग जनरेशन पर्यंत जायला पाहिजे म्हणून केलं. त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत समाधानासाठी किंवा त्यांच्या ऐहिक सुखासाठी म्हणून हा मार्ग पत्करला नव्हता, तर एकूण बहुजन समाज, एकूण भारतीय बहुजन समाज हा आपल्या न्याय हक्कासाठी. हा मध्ये काय डिस्टर्ब होता, तर हे वैचारिक जागृतीचं काम आहे, स्वाभिमान निर्माण करण्याचं काम आहे. हे त्यांनी त्यांच्या काळातल्या तरुणांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात रुजवलं आणि त्या काळातल्या तरुणांनी, एकूण समाजाने असं म्हणूयात आपण, पण तरुणांचा सहभाग त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या पूर्ण प्रबोधनाची चळवळ असेल, राजर्षी शाहू महाराजांची वैचारिक चळवळ असेल, छत्रपती शिवाजी राजांची प्रबोधनाची चळवळ असेल, त्यांचा राज्यकारभार असेल, संभाजी राजांची वैचारिक पराक्रमता असेल, ह्या सगळ्यांमध्ये तरुणांचा सहभाग होता. त्या काळामध्ये समाज त्याच्यात सहभागी होत होता आणि हा विचार महापुरुषांचा यंग जनरेशन पर्यंत जाणं गरजेचं होतं. आजच्या पिढीपर्यंत हे विचार यंग जनरेशन पर्यंत आलेले आहेत, तरुण पिढीपर्यंत आलेले आहेत आणि एक 25, 30, 40 वर्षापूर्वीचा काळ या विचारांचा जागर मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभर झालेला आपल्याला दिसून येतो. अनेक चळवळी असतील त्याच्यामध्ये, बाबासाहेबांच्या या सगळ्या गोष्टींचा आता आढावा घेण्याची गरज नाही, परंतु ह्या ज्या वैचारिक प्रबोधनाच्या चळवळी आहेत, ह्या चळवळी गेल्या 40 वर्षामध्ये फोफावल्या, मोठ्या प्रमाणात फोफावल्या आणि तो त्या काळचा तरुण वर्ग या संपूर्ण विचाराला त्याने वाहून घेतलं आणि ही चळवळ जिवंत ठेवण्याचा आणि पुन्हा पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांच्या कामाबद्दल हा जो काम आहे, हे जे काम आहे याचं सुद्धा मूल्यमापन व्हायला पाहिजे. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी आता ज्योतिराव फुलेंचा सत्यशोधक वारसा त्यांच्यापर्यंत गेलेला होता, त्यामुळे ज्योतिराव फुलेंचं सुद्धा सत्यशोधक काम, सत्यशोधक चळवळ आणि त्यांनी चालवलेली अनेक सगळ्या आंदोलनं, चळवळी यांचा वारसा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जपला आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. खरं तर राजर्षी शाहू महाराज हे शिवाजी महाराजांच्या संपूर्ण त्या पिढीतले दत्तक पुत्र आहेत. रक्ताचे वारस नसतील कदाचित, परंतु छत्रपती शिवाजी राजांचा जो वैचारिक वारसा आहे आणि जी वैचारिक जडणघडण आहे, शाहू महाराजांनी ती अंगीकारली. कमी वयामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात केल्या आणि 1902 साली त्यांनी समाजामध्ये आरक्षणाची निर्मिती केली, आरक्षण देऊ केलं त्यांच्या संस्थानामध्ये. कशासाठी? तर हा जो त्यांचा सगळा बहुजन समाज आहे हा शिक्षणापासून वंचित आहे आणि ज्योतिराव फुलेंनी एका अविद्येने किती अनर्थ केले हे सगळं सांगितलेलं आहे. विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले, वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. एवढा मोठा ह्या अविद्येचा, शिक्षणाचा अभाव राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सांगितला. तोच वारसा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात सुरू केला. वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण केली, वसतिगृह निर्माण करून त्यांच्या शिक्षणाची सोय केली. स्वतः लक्ष घालून त्यामध्ये त्यांनी सुधारणा केल्या, अनेक सुधारणा केल्या आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून त्यांनी 1902 साली आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षण ठेवलं, 50% आरक्षण ठेवलं आणि उर्वरित 50 जागांवर त्यांनी त्यांचा वटहुकूम होता, आदेश होता की उरलेल्या 50% जागेवर जे ब्राह्मण
नोकऱ्या करतायत त्या हळूहळू हळूहळू कमी होतील. त्यांना परत ब्राह्मणांना त्या ह्याच्या संस्थानाच्या नोकऱ्यांमध्ये घेता येणार नाही अशा प्रकारचा आदेशही होता. म्हणजे 100% आरक्षणाकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा कल होता. याचा काय कारण होतं हे की समग्र बहुजन समाज पुन्हा हा समग्र बहुजन समाज आपल्या हक्क अधिकारांच्यासाठी जागृत व्हावा आणि ही जी व्यवस्था धर्म व्यवस्था लादलेली आहे, ही जी वैदिक धर्म व्यवस्था लादलेली आहे त्या धर्माच्या विरोधात त्या वैदिक सगळ्या बहुजन समाजाने तरुणांनी जागृत होऊन त्याच्या विरोधात उठाव केला पाहिजे. हा सत्यशोधक ज्योतिराव फुलेंचा सत्यशोधक वारसा राजर्षी शाहू महाराजांनी जपला. आणि ते शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरून ज्या वेळेला विलायतेवरून शिकून आले, पदवीधर झाले, उच्च विद्याविभूषित झाले, त्यांना शोधण्यासाठी मुंबईमध्ये गेले. स्वतः राजे बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईमध्ये त्यांच्या घरी भेटायला गेले. हा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सांगण्याचं कारण हे की या महापुरुषांची धडपड काय होती. आणि राजर्षी शाहू महाराज अत्यंत दूरदृष्टीचे राजे होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगी असलेले नेतृत्व गुण जाणवले, त्यांनी ते तपासले आणि मग त्यांना साथ सहयोग देण्याच्या सुरुवात केली. त्यांनी मूक नायकला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला मूक नायक सुरू केलं आपल्या वेदना मांडण्यासाठी, या मुख्या समाजाच्या वेदना मांडण्यासाठी 1920 ला जे मूक नायक सुरू केलं त्याला सुद्धा मोठं आर्थिक सहकार्य केलं शाहू महाराजांनी. आणि याच दरम्यान त्यांची जवळीक निर्माण झाली बाबासाहेबांच्या सोबत. आणि मग माणगावची ऐतिहासिक परिषद घडली. माणगावची ऐतिहासिक परिषद घडली, अनेक ठराव झाले. हे सगळे ठराव या बहुजन समाजाच्या उद्धाराच्या दृष्टीने योग्य होते. आजही त्याची सगळी महत्वाची अशी गरज आहे. हा इतिहास आहे. आणि याच माणगाव परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या औदार्याबद्दल आणि त्यांच्या देऊ केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असं जाहीर केलं. आपल्या सगळ्या अनुयायांना सांगितलं, आपल्या समाजाला सांगितलं, राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा. काय कारण होतं तर राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी जर केली समाजाने तर या जयंतीच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराजांचं काम मोठ्या प्रमाणात, त्यांचं वैचारिक प्रबोधन हे समाजाच्या लक्षात येईल आणि त्या दृष्टीने समाजाची वाटचाल सुरू होईल. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना सांगितलं. आणि मग तो नंतरचा काळ बाबासाहेबांच्या चळवळीचा, मग त्याची सुरुवात महाडच्या चौदार तळ्यापासून झाली, नाशिकच्या सत्याग्रहापासून झाली असेल. अनेक चळवळी या दरम्यान बाबासाहेबांनी ज्या सगळ्या केल्या त्या सगळ्या चळवळींमध्ये खूप मोठा साथ सहयोग समाजाने दिला. संपूर्ण अस्पृश्य वर्गाने त्यांना खूप मोठ्या प्रमाणात साथ सहयोग दिला. आणि तरुण वर्गाने, त्या काळातल्या तरुण वर्गाने या कामाला खूप मोठ्या प्रमाणात गती दिली. त्याचा परिणाम असा झाला की बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली, त्या अगोदर खूप मोठं काम आहे बाबासाहेबांचं, त्या संदर्भात आता विस्ताराने सांगणं गरजेचं नाही. परंतु त्यानंतर मात्र 1956 साली साहेबांनी धर्म परिवर्तनाचा निर्णय घेतला. याला काही लोकांनी विरोध केला. मात्र बाबासाहेबांनी 21 वर्ष जे लोक विरोध करतायत त्यांचा प्रबोधन केलं, त्यांचं वैचारिक प्रबोधन केलं, त्यांचं परिवर्तन केलं. आणि मग हा मोठा जवळ सुमारे 10 लाख समाज हा त्यांच्या सोबत गेला आणि धर्म परिवर्तन झालं. धम्माची दीक्षा आपल्या हे मध्ये असं का होतंय काही कळत नाही मला, पण असो, हा नंतर एडिट करता आला तर करून घ्या. तर
हा जो बाबासाहेबांचा आंदोलनाचा प्रकार आहे, हे जे विचार आहेत, हे विचार प्रसाराचं जे काम आहे, हे आजच्या पिढीपर्यंत आलेलं आहे. मात्र आजचा जो तरुण वर्ग आहे, मला या निमित्तानेच मला बोलायचंय, माझं मत आहे की आजचा तरुण कुठे आहे, आजचा तरुण काय करतोय. मुठभर जर तरुण वर्ग सोडला, अपवाद आहे त्याला तरुणांचा थोड्याफार प्रमाणातला, परंतु मोठा तरुण वर्ग आज कुठल्या दिशेने चाललाय. या महापुरुषांच्या महापुरुषांच्या बलिदानाची किती जाणीव आहे, काय करतायत, हे या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि याला जबाबदार आज आपण, जी माझी पिढी आहे, माझ्या वयाचे जे लोक आहेत, मला असं वाटतं की ते जबाबदार आहे. माझ्यासह ते लोक जबाबदार आहेत. कारण हा विचार हा पुढच्या पिढीपर्यंत जाण्याचा, तर मीही इथपर्यंत होतो की या तरुणांना, आजच्या तरुणांना च्या महापुरुषांच्या त्याग बलिदानाची कितपत जाणीव आहे. काम आम्ही का करू शकलो नाही, तर याचं कारण मला असं वाटतं, वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु मला असं वाटतं की हा जो काळ आहे 30, 35, 40 वर्षांचा, हा 40 वर्षांच्या काळामध्ये आमचे जुने जाणते लोक, ज्यांना ही चळवळ तंतोतंत मान्य होती, त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलंय, आणि मग ही माणसं राजकीय सत्तेच्या मागे लागली. ही माणसं, जुनी जाणती माणसं, राजकीय सत्तेच्या मागे लागली आणि तडजोडीचं राजकारण सुरू झालं. काही लोकांना, मोजक्या लोकांना, त्यांच्या या तडजोडींमुळं सत्तेत सहभागही मिळाला. परंतु त्या सत्तेचा सहभाग, बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं होतं की सत्तेचा सहभाग, तुमची सत्ता जर तुमच्या हातात असेल, तर सत्ता जर हातात असेल तर तुम्ही हवं तसं परिवर्तन करू शकता, समाज घडवू शकता, समाजाला जागृत करू शकता, सत्तेचा थेट वापर समाजाच्या हितासाठी करू शकता. परंतु असं झालं नाही. ज्यांना सत्तेत सहभाग मिळाला, त्यांच्या व्यक्तिगत फायद्याच्यासाठी ज्यांना सत्तेत सहभाग मिळाला, त्यांनी आपले समर्थक उभे करण्याचा प्रयत्न केला. आणि काय तर राजकीय सत्तेतला सहभाग हा समाजाच्या हितासाठी वापरला जावा ही अपेक्षा, परंतु तसं झालं नाही. ज्यांना सत्तेत सहभाग मिळाला त्यांनी आपले समर्थक उभे करण्याचा प्रयत्न केला, आपले समर्थक गोळा करण्याचा प्रयत्न केला, आणि याच्यामध्ये त्यांनी नेमकं तरुणांना हेरलं, त्यांना सत्तेची आमिष दाखवली आणि त्यांना आपल्या जवळ केलं. आणि असं करत 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 हे राजकारणाचा दबाव गट निर्माण करण्यापर्यंत गेलं. परंतु दबाव गट जरी झाले तरी त्याचा फारसा दबाव प्रस्थापित राजकारण्यांवर झाला नाही, हे आपल्याला दिसून येईल, आणि आपण हे सगळं मान्यच करतो. आणि तसं जर झालं असतं तर त्या दबाव गटाचा वापर जर प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या मनावर झाला असता किंवा परिणाम झाला असता, तर आज समाजाची सगळ्याच क्षेत्रातली प्रगती अगदी नजरेत भरेल अशी दिसली असती. परंतु तसं झालेलं नाही. आजही अन्याय अत्याचार होत आहेत. बाकी विकासाचा मुद्दा सोडून द्या, परंतु अन्याय अत्याचार आजही होत आहेत. आणि हे अन्याय अत्याचार होत असताना एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो, आमच्या समाजातल्या व्यक्तीवर अन्याय होतो, बहुजन समाजातल्या व्यक्तीवर अन्याय होतो, परंतु पायंडा असा झालाय त्याच्यात की ज्या व्यक्तीच्यावर अन्याय झालाय
त्याच व्यक्तीच्या जातीने त्याचा धिक्कार करावा, निषेध करावा. इतरांनी आमचं काय, अशी भूमिका घेण्याचा जो प्रयत्न झाला आणि होतोय आज सुद्धा, जो प्रकार होतोय, याला कारणीभूत आमचे नेतेच आहेत. कारण नेत्यांच्या पर्यंत जर हा विचार गेला आणि त्यांनी त्यांच्या अगदी बेंबीच्या देठापासून जर सांगितलं की या अत्याचाराचा धिक्कार करायचा आणि हे रोखण्याचा प्रयत्न करायचा, तर त्यांना कठीण नाहीये. ते आपल्या तरुणांना सांगू शकतात की आता शासन व्यवस्थेची वाट पाहू नका, पोलीस यंत्रणेची वाट पाहू नका, आपण स्वतः त्याचा प्रतिकार करा आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करा, स्वाभिमान निर्माण करा, तर ह्या अन्याय अत्याचाराला वाचा फुटू शकते आणि आळा बसू शकतो. परंतु असं झालं नाही आणि राजकारण्यांच्या मागे लागलेला हा तरुण वर्ग तो त्यांचाही राहिला नाही, त्यांच्यातही स्पर्धा सुरू झाल्या आणि मग या देशामध्ये ज्या संस्कृतीमुळं, ज्या विचारधारेमुळं आम्ही हजारो वर्ष गुलाम झालो, त्याच संस्कृतीचा, त्या वैदिक संस्कृतीचा, त्या ब्राह्मणी संस्कृतीचा आम्ही म्हणजे आम्ही त्याच्यात एक भाग बनवून गेलो, त्याचा भाग बनवून गेलो आणि ती विचारधारा आमच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रुजू लागली. RSSने गेल्या अनेक वर्षात, म्हणजे 25, 30, 40 वर्षाच्या काळात सगळ्यात मोठ्या प्रमाणात इकडे त्यांनी लक्ष दिलं. एक उदाहरण मी सांगतो, ते कसं काम करतात. RSS आमची 1 नंबर शत्रू आहे, पण त्यांचं काम कसं आहे बघा. त्यांच्यातला एक जण माझा मित्र आहे आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या 2014च्या, त्याच्यावर तो मला सांगत होता की बघ आम्ही ह्या निवडणुका कशा जिंकल्या. आम्ही 2009च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर 5 वर्षे बांधणीचं काम केलं, 5 वर्ष बांधणीचं काम केलं, 2 वर्ष आम्ही त्याची इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम केलं, प्लॅनिंग केलं आणि त्याची इम्प्लिमेंटेशन केली आणि मग 2014 मध्ये आम्हाला भरपूर यश आलं. आता पुढच्या निवडणुका आम्ही कशा जिंकणार आहोत त्यांनी तेही मला सांगितलं होतं, तेही सांगितलं होतं. आणि 2019च्या वेळेला त्याचा प्रत्यय आला. त्याने सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातलं तो असल्यामुळे तो बोलला की महाराष्ट्रातली 10,000 खेडी दत्तक घेणार आहोत. 10,000 खेडी कशासाठी? त्या खेड्यांचा विकास करण्यासाठी नाही, तर त्या खेड्यातल्या मातंग जातीच्या मुलांना आम्ही गोळा करणार आहोत आणि त्यांचं प्रबोधन करणार आहोत, त्यांना आम्ही परिपक्व करणार आहोत आमच्या विचाराने. आणि एका गावातल्या 10 लोकांनाच आम्ही निवडणार आहोत, तेही मांग, महार, चांभार आणि ढोर, म्हणजे अनुसूचित जातीच्याच लोकांना एका गावातल्या 10 लोकांना गोळा करणार आहोत, 10 लोकांवर आम्ही प्रक्रिया करणार आहोत आणि अशी महाराष्ट्रातल्या 10,000 खेड्यांमधून या तरुणांना आम्ही गोळा करणार आहोत. दिसलं 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत हे दिसलं. आमची एवढी मोठी ताकद असताना, आमचे वेगवेगळे राजकीय गट असताना आम्हाला हाजी करून त्यांच्या समोर जावं लागलं. मात्र यांनी आमच्याच लोकांना हाताशी धरलं. मांग महार कोणी सुटलं नाही, त्याच्यातलं सगळ्यांना त्यांनी हाताशी धरलं, त्यांचा बुद्धिभेद केला आणि त्यांचा वापर केला धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी, केवळ लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी नाही. आणि लोकसभेच्या जागा जिंकल्यानंतर त्यांनी गेल्या 6-7 वर्षात जे काम सुरू केलेलं आहे ते पहा. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की RSSने केवळ सत्ता कशासाठी मिळवली, तर त्यांच्या विचारांचा प्रभाव निर्माण करण्यासाठी, त्यांच्या विचारांचे राज्य निर्माण करण्यासाठी, त्यांच्या विचारांमुळं संपूर्ण दलित समाज आणि बहुजन समाजाला पुन्हा एकदा गुलाम करण्यासाठी त्यांनी ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि न्याय व्यवस्था सुद्धा त्यांनी काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा इतका भयानक डाव यांनी सुरू केलेला आहे, RSSने सुरू केलेला आहे. आणि त्यामुळं आमचा तरुण वर्ग तिकडे आकर्षिला जात आहे. त्यांच्याकडं अनेक साधनं आहेत, सहकारी बँका आहेत, कारखाने आहेत,
आणि अनेक नोकरीच्या संध्या आहेत, त्यांनी आमच्या तरुणांना नोकऱ्या दिल्या. आज आमचा तरुण काय म्हणतो, मला तुम्ही राजकारण सांगू नका, मला आमच्या महापुरुषांनी काय केलंय ते सांगू नका, आम्हाला फक्त रोजगार द्या आणि तो जो देईल आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहोत. हे असं झालंय. याचा प्रत्यय कुठे येतो हे आपल्याला कुठे दिसायला मिळते. आमचे तरुण भरकटलेले आहेत. तर महापुरुषांच्या जयंती उत्सवांमध्ये हे तरुण आपल्याला दिसतात. काय होतं, पूर्वी महापुरुषांच्या जयंत्या, शाहू महाराजांची आज जयंती आहे, अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी वर्ष आहे. या जयंत्या पूर्वी कशा साजऱ्या होत होत्या, विचारवंत समाजामध्ये प्रबोधनाचं काम करत होते, व्याख्यानं घेत होते, परिसंवाद घेत होते, कॉर्नर बैठका घेत होते, वसाहतीमध्ये जाऊन प्रबोधन करत होते. हे सगळं थांबलंय. हे सगळं थांबलंय. आणि जयंतीचं स्वरूप गावामध्ये जी जत्रा भरते, जत्रा मुद्दाम मी शब्द वापरतो, जत्रा भरते, यात्रा भरते, त्या यात्रेमध्ये, त्या जत्रेमध्ये हौशे गौशे नवशे सगळेच उतरतात आणि तो एक दिवसांचा आनंद व्यक्त करण्याच्यासाठी अनेक वाईट घटना केल्या जातात. दारू पिली जाते, दारूचं मोठ्या प्रमाणात वापर होतो. ह्या जत्रेमध्ये महापुरुषांच्या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये दारूचा वापर होतो. मोठमोठी वाद्य लावली जातात आणि अंग विक्षिप्त करून, वेडे वाकडे अंग विक्षिप्त करून रस्त्यावर नाचतात. तरुण असतात मोठ्या प्रमाणात आणि आमच्या तरुण मुली सुद्धा याला अपवाद नाहीत, त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करतात. हे दुःख आहे. ही शोकांतिका आहे. आणि म्हणून आज जो विषय आहे की आजचा तरुण कुठे आहे, आजचा तरुण हा भरकटलेल्या अवस्थेत आहे. या तरुणांना, भरकटलेल्या तरुणांना जागेवर आणण्याचं काम आता तुमच्या आमच्या सारख्यांनी करायला पाहिजे. हे माझं मत जे ऐकतायत आणि जे ही संधी उपलब्ध करून देत आहेत ते सगळेच प्रवर्तक, या वेगवेगळ्या व्याख्यानांचे प्रवर्तक मोठ्या प्रमाणात आता हे काम चाललेलं आहे. ही खरं तर यांची जबाबदारी आहे. ही चळवळ वाढवण्याचं काम समाजातला सुशिक्षित वर्गच करू शकतो. त्यानेच ते काम करायचं असतं. अर्थात त्याने अंगाला राख फासून समाजासाठी सगळंच करायचं असं आपलं म्हणणं नाही. परंतु ज्या संध्या तुम्हाला महापुरुषांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्या, त्या संध्यांचा फायदा करून घ्या, लाभ घ्या आणि समाजासाठी त्यातला काहीतरी भाग तुम्ही द्या. पे बॅक टू सोसायटी हे जे तत्व आहे, ज्या समाजातून आम्ही आलो त्या समाजाचे आम्ही ऋणी आहोत, हे ऋण फेडण्याचा साधारण थोडासा प्रयत्न करा. आणि वैचारिक जागृतीचं काम, सामाजिक प्रबोधनाचं काम हे या सगळ्या सुशिक्षित लोकांनीच करायला पाहिजे. परंतु याच्यातही मला असं दुःख वाटतं की काही लोक अपवाद आहेत, सुशिक्षित किंवा उच्च शिक्षित आहेत, अपवाद आहेत, ते आपल्या संधीचा फायदा घेतात आणि समाजाच्यासाठी काही ना काहीतरी करत असतात. हे मी पाहतोय, अनुभवतोय. परंतु मोठा वर्ग हा जो आहे, मोठमोठ्या पगार घेणारे जे वर्ग आहेत, मोठमोठे जे अधिकारी आहेत, या यांचं सुद्धा आता राजकारणाकडे लक्ष लागलेलं आहे. काही अधिकारी मी पाहिलेले आहेत, नोकरी करत असताना, संघटनांमध्ये काम करत असताना मी पाहिलेले आहेत. ते सांगतात, आता थोडे दिवस बाकी आहेत, मी निवृत्त झालो की पूर्ण वेळ मी समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणार. परंतु त्याला लगेचच राजकारणाचे वेध लागतात, निवडणुका जवळ येतात आणि मग ती सगळी जमापुंजी लावून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करतात. अनेक लोक आहेत याच्यात, आपण बघितलं असेल, आपल्याला अनुभव असेल. मला असं वाटतं, काय या लोकांना थांबवण्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर यांना जाब विचारला पाहिजे.
यांना जाब विचारणारी एक यंत्रणा उभी राहिली पाहिजे, जाब विचारणारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. आणि त्यांना विचारलं पाहिजे की ज्या महापुरुषांच्या आंदोलनांमुळं, ज्या महापुरुषांच्या त्याग आणि बलिदानामुळं तुम्हाला आज सुखाचे दिवस बघायला मिळत आहेत, त्या महापुरुषांना त्यांच्या आयुष्यात सुख भोगता आलं नाही. आणि कमीत कमी त्यांच्या त्यागाचा विचार करून तरी तुम्ही आता समाजाच्यासाठी थोडंसं पुढं आलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. हे होणं आजच्या काळात गरजेचं आहे. या तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची वैचारिक जागृती करण्याचं काम केलं पाहिजे. सगळ्या लोकांनी वसाहतीमध्ये जाऊन मोठ्या सभा घेण्याच्या पेक्षा 4 लोकांना बरोबर घेऊन, 4 तरुणांना बरोबर घेऊन, 4 विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. 4 विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन त्यांना हा त्याग बलिदानाचा इतिहास, महापुरुषांचा डोंगरा एवढा कामाचा भाग त्यांच्या लक्षात आणून दिला पाहिजे, त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे आणि मग त्यांच्या हातात समाजाचं नेतृत्वही गेलं पाहिजे. आज काय होतंय, तुम्ही अनेक नेते पहा, राष्ट्रीय पातळीवरचे नेते पहा, शिक्षणाचा अभाव असतो, खूप कमी शिकलेले असतात आणि राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व करण्याची त्यांची अपेक्षा असते, भाषा असते आणि त्याचा आव देखील आणला जातो. नेतृत्व हे समाजातून उभं राहिलं पाहिजे. रेडीमेड लिडरशिप गरजेची नसते. या रेडीमेड लिडरशिपनेच समाजाचा घात केलेला आहे. ही रेडीमेड लिडरशिप कुठून येते? यांचा समाजाशी काही संबंध नसतो. यांना त्यांच्या राजकीय पक्षाकडून संधी दिली जाते, त्यांना निवडून आणलं जातं आणि मग त्यांना आपल्या हातात पूर्णपणे बांधून ठेवलं जातं. आणि मग हे एकदा निवडून आले, सत्तेत गेले की ते त्या समाजाचे नेते बनतात. त्यांना नेते बनवलं जातं या प्रस्थापित राजकारण्यांच्याकडून किंवा ह्या प्रस्थापित व्यवस्थेच्या लोकांकडून. त्यांना तसं बनवलं जातं. तुम्हाला सत्तेचा फायदा मिळतोय, तुम्ही आता तुमच्या समाजाला, तुमच्या जातीला या दृष्टीने आणण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या विकासाचे मुद्दे बाजूला ठेवा, अशा प्रकारचं सांगितलं जातं. आणि ही मंडळी त्यांचे गुलाम होतात, वैचारिक गुलाम होतात, शारीरिक गुलाम होतात आणि मग त्यांचं समाजाकडे दुर्लक्ष होतं आणि ते आयत्या वेळेला समाजाचं नेतृत्व करायला येतात. आणि मग एखादा नेता जो सत्तेत आहे तो मोटार गाड्यांमधून येतो, 2-2, 4-4 मोबाईल असतात आणि 4-10 लोक त्यांचे बॉडीगार्ड असतात आणि त्यांच्या विजयाचा, त्यांच्या जय जयकाराचा घोष होत असतो. आणि मग हा माणूस हा आमचा नेता बनतो आणि समाज सगळा त्याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा हा नेता प्रयत्न करत असतो. ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत आपण की असं होतंय. आणि आम्ही पाहतो आहोत जे नेते भरकटलेले आहेत त्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे. आणि जाब विचारणारी पिढी, जाब विचारणारी यंत्रणा याच पिढीतून घडेल. याच पिढीला तयार करावं लागेल. त्यांना बेडर बनवावं लागेल, निर्भीड बनवावं लागेल, वैचारिक दृष्ट्या परिपक्व बनवावं लागेल. आणि तरच ही पिढी आपला दबदबा या सगळ्या लोकांच्यावर निर्माण करू शकते. हे असं जर झालं तरच राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध यांचे विचार आम्ही समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि मगच आमच्या समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आणि मगच आमच्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्याचं समाधानही आम्हाला मिळू शकतं. अन्यथा यांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा आम्हाला काहीही नैतिक अधिकार नाही. कारण आम्ही त्यांच्या विचारांचा मुर्दा पाडतो आणि आम्ही आमच्या मताप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. महापुरुषांना 2 वेळेला मरण येत असतं. मी नेहमी बोलतो
पहिलं मरण त्यांचं नैसर्गिक असतं आणि दुसरं मरण त्यांच्या विचारांचा मुर्दा ज्या वेळेला त्यांचे अनुयायी पाडतात, त्यांचा समाज पाडतो, त्यावेळेला त्यांना दुसरं मरण असतं. आणि हे महापातक, दुसऱ्या मरणाचं महापातक आम्ही आमच्या माथ्यावर येऊ नये याच्यासाठी जागृत राहिलं पाहिजे. याच्यासाठी वैचारिक प्रबोधनाला प्रतिसाद देऊन वैचारिक प्रबोधन करून घेतलं पाहिजे. सामाजिक बदल घडवण्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आमच्यावर जे उपकार आहेत या महापुरुषांचे, ते कधीही न संपणारे आहेत, कधीही न मिटणारे आहेत. त्या उपकारांच्या ओझ्याखाली आपल्याला राहावं लागेल. परंतु त्याच्यातून उतराई होण्याचा, कसं उतराई होण्याचा, आपण ज्या समाजात जन्माला आलो, आपण ज्या समाजात शिकलो, आपण ज्या समाजाच्या नावाने नोकऱ्या केल्या, व्यवसाय धंदे केले, आमची आर्थिक प्रगती सुधारून घेतली, त्या महापुरुषांच्या उपकारातून परत फेडण्याची जी जबाबदारी आहे, जे पद्धत आहे, ती आमच्या समाजाला त्याचा लाभ मिळायला पाहिजे. आमच्या संधीचा, आम्हाला ज्या मिळालेल्या आहेत संधी, त्या संधीचा लाभ या समाजाला मिळण्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. असं झालं तरच आपल्याला भविष्यकाळ हा उज्ज्वल राहील. आमच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण थांबलं जाईल. आम्ही जर स्वाभिमानी राहिलो, आम्ही जर संघर्षासाठी सिद्ध राहिलो, आम्ही जर वाचा फोडण्याच्यासाठी प्रयत्न केले तर, आणि या शासनाला जाब विचारणारी यंत्रणा जर उभी केली तर आमचे कोणतेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत. मात्र शासनाला जाब विचारणारी यंत्रणा राजकीय नसून ती सामाजिक दृष्ट्या भक्कम असली पाहिजे. कारण मान्यवर कांशीरामजींनी सांगितलेलं आहे की ज्या समाजाची सामाजिक जडणघडण मजबूत असते त्या समाजाचं राजकारण सुद्धा यशस्वी होतं, नाहीतर त्यांचं राजकारण यशस्वी होणार नाही. म्हणून आमची सामाजिक जडणघडण ही मजबूत करण्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी भरकटलेल्या तरुणांना आवरण्याचं, त्यांना सावरण्याचं काम आपण हाती घ्यावं, अशी मला या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे. खरं तर या निमित्ताने खूप बोलावं असं वाटत होतं, परंतु मध्ये डिस्टर्ब झाला, त्यामुळं माझी सुद्धा थोडीशी मानसिक अवस्था थोडीशी ढळल्यासारखी झाली. म्हणून मी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपणा सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण आता तरी जागे व्हा, आपल्या लोकांना जागे करा, आपल्या तरुणांना जागे करा आणि त्यांना या चळवळीचा धागा बनवण्याच्यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती करून थांबतो. जय भीम, जय भारत, जय मूल्यवासी.